नमस्कार मित्रांनो, मुकुंदवन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रहो, अशी पारसची कथा सांगण्याची वेळ झालेली आहे आणि आजचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कालच्या भागामध्ये पाहिलं होतं आपण. पारस एका जंगलातील तंत्रविद्या करणाऱ्या मुलीच्या जाळ्यामध्ये अडकलेला असतो. त्याची मोटरसायकल या ठिकाणी त्या मुलीनं जादूनं त्या ठिकाणी जंगलामध्ये वेळूच्या बेटामध्ये ठेवलेली असते. ही कथा आपण ऐकली आणि ज्यावेळेस आपल्या झोपडीमध्ये जातो आणि त्या काकांना सांगतो. काकांना सांगितल्यानंतर काका देखील त्या ठिकाणी चिंतेमध्ये पडतात, काळजी करतात आणि पारसला सांगतात, पारस, यावर आपण काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. झालं गेलं विसरून त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी उजाडल्यानंतर पारस कामामध्ये बिझी होतो. साईटवरची कामं पाहत असतो. असं करता करता केव्हा 4 वाजले त्याला समजत देखील नाही कामाच्या व्यापामध्ये. आणि त्याला मार्केटमध्ये जाऊन काही सामान खरेदी करायचं असतं. 4-4:30 वाजता तो आपली बुलेट मोटरसायकल काढतो आणि शहराच्या दिशेने मार्केटकडे जातो. ज्यावेळेस हा सामान खरेदी करून आपल्या साईटवर जायला निघतो, त्या बाजारच्या कोपऱ्यावरच त्याला ती काल जंगलामध्ये भेटलेली तंत्रविद्या करणारी मुलगी एका झाडाखाली उभी असली दिसते. तिला पाहिल्याबरोबर हा थोडासा घाबरतो. घाबरल्यानंतर मात्र ती मुलगी आवाज देते पारसला, पारस, थांब, का बरं तू या ठिकाणी मला सोडून चालला आहेस? असं ज्यावेळेस ती पारसला बोलते तेव्हा पारस मात्र अतिशय घाबरलेला असतो आणि घाबरल्या अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणाहून निघण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती मुलगी पारसला अडवते, त्याच्या मोटरसायकलवर हात ठेवते आणि सांगते, तू मला का घाबरत आहेस मला हे समजत नाही पारस. अरे मी तुझी काही दुश्मन नाही, मी तुझी मैत्रीण आहे आणि या ठिकाणी मी तुझं देखील भलंच करणार आहे आणि मला तुझ्यासारखा मित्र खरोखर पाहिजे आहे, म्हणून मी तुझ्याकडे वारंवार या ठिकाणी येते. परंतु पारस तिला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही आणि पारस निघून जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती मुलगी अडवते आणि म्हणते, पारस, मला देखील त्याच दिशेने जायचं आहे, तू मला माझ्या घरापर्यंत सोड, मला तुझ्या मोटरसायकलवर घेऊन चल. हा पारस म्हणतो, नको नको नको, तुला तर मी अजिबात नेणार नाही. तुला जसं यायचं तसं ये, तुझी विद्या मी कालच पाहिली, तू मुलगी असून एवढ्या अघोरी विद्या करतेस, मला याची भीती वाटते, असं त्या ठिकाणी पारस बोलू लागतो. परंतु ती मुलगी मात्र त्या ठिकाणी त्याला धमकावते आणि म्हणते, तू बऱ्या बोलानं माझं ऐकणार आहेस की कालच्यासारखा चमत्कार दाखवायचा आहे तुला? मग मात्र पारसचा नाईलाज होतो आणि पारस त्या ठिकाणी तिला आपल्या मोटरसायकलवर बसून जाऊ लागतो. त्या रस्त्याने जात असते वेळेसच एक कच्चा मार्ग त्या ठिकाणी असतो. त्या कच्च्या मार्गावर गाडी टाकायला सांगते पारसला ती मुलगी आणि त्या कच्च्या मार्गानं थोडं पुढे गेल्यानंतर एक सुंदर असं त्या शेतामध्ये असणारं एक छोटंसं टुमदार फार्म हाऊस त्या मुलीचं असतं. त्या फार्म हाऊसजवळ गाडी घ्यायला सांगते. हा त्या फार्म हाऊसजवळ गाडी घेऊन जातो. मुली उतरते आणि पारसला म्हणते, चल थोडा वेळ आपण गप्पा गोष्टी करूया, नंतर तू तुझ्या साईटवर निघून जा. पारस म्हणतो, नको नको, मला जायचं आहे, माझ्याकडे सामान आहे आणि माझे त्या ठिकाणी लेबर्स वाट पाहत असतील, ते काका देखील माझी वाट पाहत असणार आहेत, त्याकरता मला थांबू नको, आपण परत केव्हा तरी भेटू. परंतु मुलगी मात्र ऐकत नाही आणि पारसच्या हाताला धरून ओढतच त्या ठिकाणी आपल्या त्या फार्म हाऊसच्या दिशेने घेऊन जाते. फार्म हाऊस उघडून त्या ठिकाणी हॉलमध्ये जाऊन पाहतो पारस, तर बाहेरून दिसायला फार्म हाऊस जरी छोटं असलं तरी आतमध्ये मात्र सर्व सुखसुविधा उपलब्ध असतात. सर्व ऐशोआरामाच्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. AC असतो, रेफ्रिजरेटर असतो, त्या ठिकाणी सोफा सेट असतो, आलिशान असं बेडरूम असतं आणि एक रूम मात्र अशी असते की ज्यामध्ये तंत्रविद्येला लागणारं सर्व साहित्य त्या ठिकाणी खचाखच भरलेलं असतं. असं या ठिकाणी पारस पाहतो. त्या रूमकडे न्याहाळू लागतो. तेव्हा ती मुलगी त्या ठिकाणी पारसला बोलते, सोड, ते तुझ्या कामाचं नाही, तिकडे पाहू नको, चल आपण बेडरूममध्ये जाऊन गप्पा मारूयात. पारसला घेऊन ती मुलगी बेडरूममध्ये जाते. बेडरूममध्ये गेल्यानंतर मात्र त्या ठिकाणी कालच्यासारखाच प्रकार या ठिकाणी घडतो. प्रेमाच्या गोष्टी त्या ठिकाणी होतात आणि मग काही वेळ गेल्यानंतर ती मुलगी पारसला त्या ठिकाणी म्हणते, आता मात्र तू या ठिकाणाहून जाऊ शकतोस आणि पारस, खरोखर मी तुझ्यावर मनापासून प्रेम करत आहे,
मला विसरू नकोस, मी तुला तुझ्या कामामध्ये मदतच करणार आहे आणि माझ्यापासून तू पळू नकोस, मला घाबरू नकोस, अशा प्रकारचं त्या ठिकाणी पारसला बोलू लागते. पारसला त्या ठिकाणी घेऊन ती मोटरसायकलवर बसून रोडपर्यंत आणून सोडते आणि मुलगी परत आपल्या फार्म हाऊसकडे निघून जाते. पारस मात्र अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्येच मोटरसायकल चालवत त्या ठिकाणी आपल्या साईटवर जातो. तेव्हा सर्व कामगार सुट्टी करून आपापल्या झोपड्यामध्ये जाऊन बसले असतात. काका देखील त्या ठिकाणी पारसचीच वाट पाहतात. हा पारस जातो, आणलेलं सामान त्या ठिकाणी आपल्या झोपडीमध्ये ठेवतो आणि हताश होऊन एका ठिकाणी एका कोपऱ्यात बसतो. तेव्हा काका त्याच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि म्हणतात, पारस काय झालं बाळा, एवढा का बरं तू या ठिकाणी दुःखी कष्टी दिसत आहेस, तुझा चेहरा देखील पार उतरून गेलेला आहे. तेव्हा पारस त्या ठिकाणी घडलेली हकीकत काकांना सर्व सांगतो. काकांना परत काळजी वाटते पारसबद्दल आणि म्हणतात, चिंता करू नको पारस, मी आजच माहिती काढलेली आहे. इथून जवळच एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये एक बाबा असतात, त्या बाबांना आपण भेटू आणि या संकटातून तुझी ते नक्की मुक्तता करतील. तेव्हा आपण उद्या सकाळी लवकरच या ठिकाणी काम सुरू होण्या अगोदर बाबांच्या आश्रमात जाऊ आणि बाबांची भेट घेऊन परत आपल्या कामावर आपण कामाच्या वेळेपर्यंत परत येऊ. असं दोघंजण त्या ठिकाणी बोलत असतात. जेवण वगैरे उरकून त्या ठिकाणी रात्रीचं आराम करतात. भल्या पहाटे उठूनच काका त्या ठिकाणी पारसला उठवतात. पारसला आंघोळ वगैरे करायला लावतात आणि त्याच्या मोटरसायकलवर बसून त्या बाबांचा जो आश्रम होता त्या आश्रमाच्या दिशेने पारसला मोटरसायकल घ्यायला सांगतात. सकाळची वेळ होती. सकाळी सकाळी ज्यावेळेस बाबांच्या आश्रमाजवळ जाऊन पोहोचतात हे, बाबांचा आश्रम देखील त्या ठिकाणी सुंदर असा असतो. छोटासाच आश्रम, परंतु नीटनेटका, त्या ठिकाणी फुलांचे वगैरे व्यवस्थित झाडं लावलेली असतात आणि बाबा मात्र स्वतः त्या ठिकाणी त्या झाडांना पाणी देत असतात. हे त्या ठिकाणी पाहिल्यानंतर पारसकडे न्याहाळून ते बाबा पाहू लागतात आणि आपल्या हातामध्ये जो पाण्याचा पाईप धरलेला असतो, जो फुलांच्या झाडांना पाणी देत असतात, तो पाईप त्या ठिकाणी टाकून देतात आणि पारसकडे एकटक त्या ठिकाणी बाबा पाहू लागतात. ज्यावेळेस पारस जवळ येतो तेव्हा पारसला त्या ठिकाणी बाबा म्हणतात, तू इकडे माझ्याकडे कशासाठी आलास बाळा, आणि तुला माझ्याशी काय काम आहे? तेव्हा ते काका मध्येच अडवतात पारसला आणि बोलतात बाबांना, बाबा मी तुमच्याबद्दल बरंच काय ऐकलं आहे आणि या पारसवर अशा अशा प्रकारचे या ठिकाणी घटना घडू लागल्या आहेत, यापासून याची तुम्ही सुटका कराल ही आशा मनामध्ये बाळगूनच आम्ही दोघेजण तुमच्याकडे आलो आहोत. तेव्हा बाबा हसतात घरातल्या घरात आणि म्हणतात, मला माहीत आहे सर्व. या मुलाकडे ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेसच माझ्या सर्व लक्षात आलं, याच्याकडे एक चमत्कारिक अशी शक्ती आहे आणि ज्या शक्तीमुळे याच्याकडं सर्व लोक आकर्षित होतात. नुसते साधू संतच नाही तर त्या ठिकाणी पुण्य आत्मे, दुष्ट आत्मे, त्यानंतर तांत्रिक, मांत्रिक सर्वच याच्याकडे आकर्षित होतात. अशी एक दैवी शक्ती या पारसच्या अंगामध्ये आहे आणि हे मी त्या ठिकाणी ओळखलं. म्हणूनच मी पहिला प्रश्न पारसला केला की तू माझ्याकडे का आला आहेस? तेव्हा पारस मग सांगायला सुरुवात करतो. तेव्हा बाबा त्यांना आपल्या आश्रमात घेऊन जातात, चटईवर बसवतात, आपण देखील त्यांच्यापुढे बसतात आणि मग हकीकत विचारू लागतात. तेव्हा पारस काल रात्री आणि परवा रात्री जी जंगलामध्ये घडलेली हकीकत आहे त्या तांत्रिक मुलीची, ती त्या ठिकाणी पारस बाबांना सांगू लागतो. बाबा सांगतात, हे एवढंच नाही, या अगोदर देखील तुझ्यासोबत असं काही घडलं आहे का, ते देखील मला या ठिकाणी तू सांग. तेव्हा पारस त्या ठिकाणी विचार करतो. सुरुवातीला ज्यावेळेस आपण त्या जंगलामध्ये गेलो होतो आणि जी आपली मैत्रीण त्या ठिकाणी त्या पडक्या मंदिरामध्ये भेट झालेली, ही सर्व कथा त्या ठिकाणी पारस बाबांना सांगतो. तेव्हा बाबा थोडेसे डोळे लावून शांत बसतात, विचार करतात आणि मग सांगतात, अगदी योग्य आहे तू सांगितलेलं. ती मुलगी कोणी भूतपिशाच्य वगैरे नाही, ती देखील एक पुण्यात्मा आहे आणि तिची शक्ती तुझ्या शरीरामध्ये आहे आणि त्यामुळे तुझ्याकडे हे सर्व लोक आकर्षित होत आहेत. पण घाबरू नकोस बाळा, तुझं कोणतीही शक्ती या ठिकाणी वाईट करू शकणार नाही, अशी चांगली शक्ती तुझ्याकडे आहे. तेव्हा यापासून सुटका करण्याचं काही कारणच नाही. फक्त आता तू जे सांगितलं, काल जी जंगलात तुला मुलगी भेटली, ती खूप मोठी तांत्रिक आहे. नुसती तांत्रिकच नाही तर ती डायन विद्येचा अभ्यास करते. डायन विद्या म्हणजे अतिशय अघोर विद्या असते आणि त्यामध्ये मात्र तुझ्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं. त्याकरता त्या मुलीपासून मात्र तू सावध राहा. आणि मग त्या ठिकाणी ते मिस्त्री काका बाबांची विनंती करतात, बाबा थोडाफार तरी काहीतरी याला द्या, तुम्ही मंत्र वगैरे द्या किंवा काही पेटी वगैरे भरून द्या. तेव्हा बाबा म्हणतात, काही आवश्यकता नाही, पण तुमच्या समाधानाकरता
मी एक छोटीशी पेटी भरून देतो, ही पेटी मात्र सदैव याच्या पाकिटामध्ये असावी. असं करून त्या ठिकाणी बाबा ती पेटी त्याला भरून पारसला देतात. दोघेजण बाबाचं दर्शन घेऊन मिस्त्री काका आणि पारस आपल्या मोटरसायकलवर बसून साईटवर येतात. साईटवर आल्यानंतर दिवसभर काम चालू असतं. सायंकाळच्या वेळेला परत पारसला मार्केटला जावं लागतं. मार्केटला जातो सामान खरेदी करून त्या जंगलातल्या रस्त्यानेच जात असतो. आणि नेमकी कालची जी वाट होती ज्या मुलीच्या त्या फार्म हाऊसकडे जाणारी, त्या वाटेजवळ आल्यानंतर पारस विचार करतो, आपण आज स्वतः जाऊन या मुलीची भेट घ्यावी आणि तिला विनंती करू की तू माझा पिच्छा सोड, मला कुठल्या प्रकारचा तू त्रास देऊ नको. अशा प्रकारचा विचार पारस करतो आणि आपोआप त्या ठिकाणी त्या कच्च्या रस्त्यावर आपली बुलेट गाडी घेऊन जातो. त्या मुलीच्या फार्म हाऊससमोर ज्यावेळेस जातो, फार्म हाऊसचं मेन डोअर जे असतं ते उघडंच असतं. आतमध्ये जातो, तिला आवाज देऊ लागतो, परंतु कुठल्याही त्याच्या आवाजाला ओघ किंवा प्रतिसाद मिळत नाही. मग हा एक खोली त्या ठिकाणी पाहू लागतो आणि ज्या बेडरूममध्ये काल तो गेला होता त्या मुलीसोबत, त्या बेडरूमजवळ जातो. तेव्हा मात्र ती बेडरूम आतून लॉक असते. हा दार वाजवणार तेवढ्यामध्ये बेडरूमचा दरवाजा उघडतो आणि दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडला जातो आणि त्या दरवाजाच्या पाठीमागे हा पारस झाकला जातो. तेव्हा पारस काय पाहतो तर त्या बेडरूममधून भला मोठा काळाकुट्ट विद्रूप असा एक माणूस त्या रूमच्या बाहेर पडला, ज्याची उंची साधारण 9 फुटापेक्षा देखील जास्त होती. विक्राळ त्याचे डोळे, तोंडावर मोठमोठे फोड असा विद्रूप असणारा माणूस त्या रूमच्या बाहेर पडतो. पारसला त्या माणसाला पाहून भीती वाटते आणि विचार करू लागतो, हा काही साधासुद्धा माणूस नाही, कोणीतरी या ठिकाणी पिशाचच असावा. असा मनामध्ये विचार करून स्तब्ध त्या ठिकाणी पारस त्या दारात उभा राहिलेला असतो. माणूस त्या फार्म हाऊसच्या बाहेर गेल्यानंतर हळूच पारस त्या दाराच्या आडून बाहेर येतो आणि रूममध्ये डोकावून पाहतो तर त्या पलंगावरती ती कालचीच जंगलातील ती तंत्रविद्या करणारी मुलगी पांघरून घेऊन झोपलेली असते. हा तिला आवाज देतो. आवाज दिल्यानंतर ती आपलं तोंडावरचं पांघरून बाजूला करते आणि पारसकडे त्या ठिकाणी आश्चर्यचकित होऊन पाहू लागते. अरे पारस, ये, आज कसा काय तू मी न बोलवता या ठिकाणी आलास बरं का. तेव्हा हा पारस त्या ठिकाणी पाहतो त्या मुलीकडं, तर तिची देखील गोंधळलेली अवस्था असते. ती आतून मनातून घाबरलेली त्या ठिकाणी पारसला दिसू लागते. आणि पारस मग तिच्याजवळ जाऊन बसतो आणि हात जोडून तिला विनंती करतो की बाई, तू माझा नाद सोडून दे आणि माझ्या नादी तू बिलकुल लागू नको. मी यापुढं तुला भेटायला येणार नाही. कृपा करून मला तुझ्या त्या जाळ्यातून मुक्त कर. परंतु त्या मुलीवर देखील ती मुलगी देखील काहीतरी मोहिनी अस्त्र या ठिकाणी वापरते आणि ज्यामुळे हा समोन टाकल्यानंतर हा पारस त्या ठिकाणी तिला भुलतो. त्या ठिकाणी बसतो आणि मग ती मुलगी त्याला सांगू लागते, पारस, हे एवढं सहजासहजी शक्य होणार नाही. मी तुझा पिच्छा सोडणार नाही, कारण तू मला मनापासून आवडू लागलेला आहेस आणि जेव्हा जेव्हा मला कधी वाटेल की तुझी भेट घ्यावी, त्या वेळेला तुला माझ्याकडे यावंच लागेल. आणि आता मात्र तू उशीर करू नको आणि तू या जंगलातून लवकरात लवकर बाहेर निघ. बरं पारस, मला एक गोष्ट सांग, तुला इथे येऊन किती वेळ झाला? तू इथून कोणाला जाते वेळेस पाहिलंस का? तेव्हा पारस खोटं सांगतो आणि म्हणतो, नाही, मी कोणाला पाहिलं नाही आणि मी आत्ताच एवढ्यात आलो असं सांगतो. तेव्हा ती मुलगी थोडीशी अस्वस्थ होते, सुटकेचा श्वास सोडते आणि पारसला जायला सांगते. पारस त्या ठिकाणाहून निघतो, आपली मोटरसायकल चालू करून आपल्या साईटवर येतो. काकांना सर्व हकीकत सांगतो. काका देखील त्या ठिकाणी चिंताक्रांत होतात आणि विचार करू लागतात की आता ह्या मुलीपासून कसं सावध राहायचं. पारस, आपण यातून आणखीन काही वेगळा मार्ग शोधूयात. अशा प्रकारचा विचार दोघेजण त्या ठिकाणी पारस आणि ते मिस्त्री काका करत असतात. आता या पुढचा भाग देखील अतिशय मनोरंजक आहे, चमत्कार घडवणार आहे. तेव्हा मित्र हो, हा पुढचा भाग जर आपल्याला ऐकायचा असेल तर मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणीच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.